प्रिय बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा आज रविवारच्या दिवशी उपासनेला भक्ती प्रार्थनेला आपण एकत्रित झालो असताना सुरुवातीला आपण गीतांच्याद्वारे प्रार्थनेच्या द्वारे देवापाला स्तुती गुणगान धन्यवाद आपण दिलेला आहे. आणि आजचा हा प्रभुवार असल्यामुळे देवाचं वचन आपल्यासाठी जे काय आहे ते सुद्धा ऐकून घेणं, त्यावरती चर्चा करणं, विचारविनिमय करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजच्या मन्नासाठी मी शास्त्रभाग निवडलेला आहे. 1 तिमोथेचा 4 अध्याय आणि 6 पासून ते 16 पर्यंतची वचने. 1 तिमोथेचा 4 अध्याय 6 पासून ते 16 पर्यंतची वचने. मी सर्व काही वचने वाचणार नाही, आपल्याला वेळ नाही. आपण घरी हा शास्त्रभाग पूर्ण वाचू शकता. आणि त्यातील एकच वचन मी वाचतो की त्याच्यावरती आपल्याला आज देवाचा बोध ऐकून घ्यायचा आहे. आणि ते वचन आहे 1 तिमोथेचा 4 अध्याय आणि 8वं वचन. 1 तिमोथेचा 4 अध्याय आणि 8वं वचन. कारण शारीरिक कसरत थोडीच उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्वाविषयी उपयोगी आहे. तिला आत्ताच्या व पुढच्याही जीवनाची भाग मिळाली आहे. प्रार्थना करूया. त्या जीवन स्वर्गीय देवाप्पा, जे वचन आम्हाला प्राप्त झालं त्या वचनावरती विचार विनिमय करीत असताना आमचं तू सहाय्य कर. पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचं आध्यात्मिक उद्बोधन मार्गदर्शन कर. आम्हाला आध्यात्मिक सुशिक्षण आणि देवा ज्ञान, चातुर्य, शहाणपण आणि शक्ती आणि सामर्थ्य तू आम्हाला दे. ऐकणारे आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली नाही बापा. आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला माहीत आहे की जपान टोकियोमध्ये सर्व जगातील खेळाडूंना एकत्रित करून ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत. आणि या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी विविध अशा खेळामध्ये कसरत करण्यासाठी आणि त्यामध्ये कौशल्य प्राप्त करून बक्षीस मिळवण्यासाठी खेळाडूंचा कित्येक वर्ष, कित्येक दिवस खटाटोप असतो, त्यांचा सराव असतो, प्रॅक्टिस ते करीत असतात आणि ते कसरत करीत असतात. पाऊल आपल्या या तिमोथेच्या पत्रामध्ये तिमोथेला सांगत असताना की शारीरिक कसरत करणारे लोक हे कसरत करीत राहतात, ते व्यायाम करतात, मेहनत घेतात, वेळ, श्रम, पैसा त्यासाठी खर्ची घालतात आणि कित्येक दिवसन तास ते त्याचा सराव करीतात. शारीरिक अशा प्रकारचं कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी किंबहुना ते कौशल्य प्राप्त झाल्यानंतर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, पात्र ठरण्यासाठी आणि स्पर्धेमध्ये पात्र ठरल्यानंतर बक्षीस मिळवण्यासाठी, पारितोषिक मिळवण्यासाठी हे सगळे खेळाडू प्रयत्न करीत असतात. आणि पौल म्हणतो की जैगिक मुकुट मिळवण्यासाठी हे लोक धावतात, कसरत करतात, परंतु प्रयत्न करतात. आम्हाला तर सार्वकालिक जीवनाचा मुकुट मिळावा यासाठी आम्हाला कसरत करायची आहे. त्यासाठीच आपल्याला जीवनामध्ये धावायचं आहे. त्यासाठीच आपल्याला सराव आणि प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठीच आपल्या दिवसातले बरेच तास आणि महिन्यातले बरेच दिवस आणि वर्षातील बरेच महिने किंवा त्यासाठीच आपण सदैव प्रयत्नशील राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती कसरत म्हणजे काय आहे तर सुभक्तीची कसरत. 1 तिमोथे 4 अध्याय 8वं वचन आपण वाचलं. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शारीरिक कसरत तर बरेच करीत असतात, परंतु आम्हाला सुभक्तीची कसरत करायची आहे. कारण सुभक्तीची कसरत ही आत्ताच्या जीवनासाठीच नव्हे तर पुढे येऊ घातलेल्या जीवनासाठी सुद्धा उपयुक्त आहे. आणि सुभक्ती ही आपण आणि देव आणि इतर लोक यांच्याशी जोडलेली आहे. यामध्ये केवळ आपण आणि देव आहे असं नाही, तर इतर लोकसुद्धा त्या सुभक्तीमध्ये आहेत. कसे आहेत ते 5 मुद्द्यांमध्ये मला आपल्याला आज सांगायचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो,
की जे स्तोत्र वाचलं 34. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? स्तोत्रकर्ता म्हणतो की मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझे ऐकले. मी त्याचा धावा केला आणि त्यानं मला माझ्या सर्व भयातून मुक्त केले, मला सोडविले. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. बघा, जो मनुष्य परमेश्वराला शरण गेलेला असतो तो मनुष्य नेहमी परमेश्वराचा आणि देवाचाच विचार करतो. आपल्याला येशू ख्रिस्तानं सांगितले की लहान बालकाचं सारखे झाल्याशिवाय कोणाचाही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. का तर लहान बालकांच्या अनेक गोष्टी आहेत, पण त्यातील एक गोष्ट महत्त्वाची आहे की लहान बालकं हे आपल्या आईवडिलाच्या कुशीत जातात आणि मग कुशीत गेल्यानंतर त्यांना खूप हायसं वाटतं, बरं वाटतं, धोका कुठलाच वाटत नाही. तिथं त्या आईच्या वडिलाच्या कुशीमध्ये त्यांना संरक्षण वाटतं, सुरक्षित वाटतं आणि तिथं त्यांना झोपही मिळते, विसावाही मिळतो. असं ते आश्रयाचं ठिकाण आहे. म्हणून आपण देवाच्या दृष्टिकोनातून वयानं जरी शारीरिक मोठे झालो असलो तरी बालक आहोत प्रियबंधू भगिनींनो. आणि बालक म्हणून जेव्हा आपण देवाच्या कुशीत जातो, येशू आपला खरा मित्र आहे, त्याच्या मिठीत जातो, त्यावेळेला आपल्याला खरोखर आनंद प्राप्त होतो, संरक्षण मिळतं, विसावा मिळतो. आपल्या सर्व भयातून, आपल्या कष्टातून, आपल्या पापाच्या आणि इतर ओझ्याच्या भारातून आपल्याला मुक्तता मिळते. आपल्याला हलकं आणि हायसं वाटतं. आणि म्हणून सुभक्तीमध्ये पहिली गोष्ट आपण करणं गरजेचं आहे की परमेश्वराला शरण जाणं. परमेश्वराला शरण जायचं आहे. पूर्ण आपण परमेश्वराच्या कह्यात जायचं आहे. या कुटील पिढीमध्ये प्रियबंधू भगिनींनो, दुष्ट शक्ती सैतान, दुष्ट व्यक्ती म्हणजे माणसं आणि दुष्ट परिस्थिती आपल्याला त्रास देणारे आहे. आणि त्यांच्या कह्यातून सुटून परमेश्वराच्या कह्यात जाणं आणि देवाच्या अधीन होणं, त्याला शरण जाणं, हे सुभक्तीमधील फार मोठं प्रमुख लक्षण आहे. आणि जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहतो. आणि गुप्तस्थळ म्हणजे काय तर परमेश्वराचं अदृश्य असं ते आश्रयस्थान. त्या आश्रयस्थानामध्ये आपण प्रियबंधू भगिनींनो जातो आणि तिथून आम्हाला कोणी छळून घेऊ शकत नाही, आम्हाला छळू शकत नाही, आम्हाला संपू शकत नाही, आम्हाला कोणी पीडा देऊ शकत नाही, आम्हाला छळू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही. कारण सैतानसुद्धा पाहतो की आम्ही परमेश्वराच्या कह्यात आहोत, परमेश्वराच्या आश्रयस्थानाला आम्ही आहोत. आणि योबाच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे की परमेश्वराचं आश्रयस्थान त्याला होतं. म्हणून सैतान म्हणतो की त्याच्यावरचा तुझा आशीर्वाद काढून घे, मग बघ तो तुझा अव्यय करतो की नाही. परमेश्वराला योबाला कसोटीस लावायचं होतं. म्हणून देवबाप त्याच्यावरती असणारं आश्रयस्थान आशीर्वादाचं काढून घेतो आणि त्याला सैतानाच्या हवाली करतो. आणि आपल्याला माहीत आहे कितीतरी त्याला दुःख झालं, छळ झाला, त्रास झाला, वेदना झाल्या, पीडा झाल्या, अवहेलना त्याच्या मित्रांनी त्याची केली, विटंबना केली. पण या सर्व परिस्थितीमध्ये देवाच्या आश्रयस्थानातून योग सुटला नाही. तो कायम देवाच्या कुशीमध्ये आणि त्याच्या शरणागतीमध्ये तो राहिला आणि म्हणूनच तो विजयी झाला. सुभक्ती त्यानं दाखवली. प्रत्येक सुभक्तीनं अभिषेक्रम गुदरणाऱ्या भक्ताचा छळ होईल असं तिमोथेच्या पत्रात पौलानं सांगितलं आहे. म्हणून तुम्ही मी जेव्हा सुभक्तीनं अभिषेक्रम गुदरतो आणि देवाच्या अधीन होतो, कह्यात जातो, त्यावेळा आपल्याला दुःख आणि त्रास सैतान देतो, सैतानाची माणसं आणि परिस्थिती आपल्याला देते. पण आपल्याला ह्याला घाबरायचं नाही प्रियबंधू भगिनींनो, कारण विजय आपला आहे. येशू ख्रिस्ताला सुद्धा जगानं दुःख दिलं, सैतानानं दुःख दिलं, स्वकीयाने त्याला छळलं, क्रूसखांबावरती मारलं, परिस्थिती त्याच्या विरोधात गेली,
पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो दुःखाला आणि वधस्तंभाला सामोरे गेला आणि ते दुःख सहन सरल्यानंतर त्याला पुनरुत्थानाचा, मृत्यूवरती विजय मिळवण्याचा विजय आणि आनंद मिळाला. प्रिय बंधू भगिनींनो, की आपण येशू ख्रिस्ताच्या मार्गानं, देवाच्या मार्गानं वाटचाल करीत असताना सुभक्तीमध्ये पहिलं जे लक्षण आपल्या जीवनामध्ये पाहिजे की देवाच्या अधीन राहणं, त्याला शरण जाणं, हे कधीही सोडायचं नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आणि 47 नंबर मी नेहमी सांगतो की याकोबाचं पत्र 4 अध्याय 7 वचन, यामध्ये याकोब म्हणतो की परमेश्वराच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून दूर पळून जाईल. बघा, देवाच्या अधीन आपण जर सर्वदा राहिलो तर आम्ही सैतानाला अडवतो. सैतान बघतो, मी सांगितलं की आम्ही देवाच्या खुशीत आणि त्याच्या आश्रयस्थानामध्ये आहोत, तो पळून जातो, तो देवासमोर थांबू शकत नाही. म्हणून सुभक्तीमध्ये प्रिय बंधू भगिनींनो, हे करणं महत्त्वाचं आहे. आज कोरोनाची महामारी पीडा आहे, पूरग्रस्तामुळं आम्ही त्रस्त आहोत, महागाईमुळं आम्ही पिडलेले आहोत, काय आपलेच लोक आपल्याला त्रास देणारे आहेत. चर्चेसमध्ये परिस्थिती खूपच हवालदिला आहे, संस्थानामध्ये आहे परिस्थिती, आणि लोक वेगवेगळ्या मार्गानं त्रास देणारे आहेत, परिस्थिती त्रास देणारे आहे. सैतान तर देवाच्या लोकांना कशा प्रकारे संपवता येईल आणि त्यांना गिळंकृत करता येईल यासाठी सदैव सिंहासारखा जबडा पसरून तो शोधित फिरत आहे, हिंडत आहे. आम्ही मात्र देवाच्या आश्रयस्थानामध्ये असायला हवं. सुभक्तीमध्ये देवाच्या अधीन होणं ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपल्याला सुभक्तीमध्ये करायची आहे आणि ती म्हणजे इफिसचा 5 अध्याय आणि 18 आणि 19 वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. इफिसकरास पत्र 5 अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे. ती कोणती आहे? तर द्राक्षारसाने मस्त होऊ नका, कारण द्राक्षारसात बेतालपणा आहे. आत्म्यामध्ये परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध एकमेकांना म्हणून दाखवा आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूला गायनवादन करा. होय प्रिय बंधू भगिनींनो, सुभक्तीमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. एक गोष्ट टाळायची आहे आणि बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. द्राक्षारसानं मस्त होऊ नका. द्राक्षारस म्हणजे जगाचा बेतालपणा दाखवणारं हे पेय आहे किंवा चिन्ह आहे की ज्यामध्ये जगाची धुंदी आहे, मस्ती आहे, ज्याच्यामध्ये जगातील लोक एन्जॉय करायला लागलेले आहेत, ज्याने आपली शरीरं आणि मनं अशा व्यसनाला आणि क्षणभंगूर करमणुकीला आणि आनंदाला दिलेली आहेत. अशा गोष्टी तुम्ही करू नका, कारण जग त्या गोष्टीमध्ये नाश होणार आहे. दारूबाजी, संसाराची पुशारकी, डोळ्याची वासना आणि देहाची वासना आणि इतर ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पवित्र शास्त्रामध्ये, जारकर्म वगैरे, याच्यामध्ये लोक आज गुंतलेले आहेत. त्यांना गुंतायच ते गुंतू द्या, परंतु तुम्ही मात्र त्यामध्ये गुंतू नका. त्यानं बेताल होऊ नका. ताल नसलेले लोक, देवामध्ये नसलेले लोक, आत्म्यामध्ये नसलेले लोक तुम्ही असू नका, असं आपल्याला सांगितलेलं आहे. सुभक्तीमध्ये या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, या गोष्टी टाळायच्या आहेत. इतर जगातील लोकांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? तर इतर लोक हे पापी आहेत, आम्हीही पापी आहोत. ही समानता आहे पापाची, परंतु फरक काय आहे? तर आम्ही क्षमा पावलेले लोक आहोत. ख्रिस्ती विश्वासणारे लोक, आम्ही क्षमा पावलेले लोक आहोत. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा मिळालेली, आम्ही तारण पावलेले लोक आहोत, मुक्ती पावलेले लोक आहोत, क्षमा मिळालेले लोक आहोत. म्हणून इतरांपासून आम्ही वेगळे आहोत. म्हणून जग काय करतं आणि जगातील लोक काय करतात ते आम्ही करायचं नाही. बरेच ख्रिस्ती लोक हे विसरलेले आहेत. येशू ख्रिस्ताच्या निष्पाप निष्कलंक पवित्र रक्तानं तुम्हाला आणि मला
शुद्ध करून आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला तारण पावलेले लोक बनवलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्ती असून सुद्धा नामधारी ख्रिस्ती असणारे लोक बरेच आहेत की त्यांना तारण, मुक्ती, पापक्षमा अजूनही मिळालेली नाही. पण आम्हाला ज्यांना पापक्षमा मिळालेल्या आहे, ज्यांचा पूर्णपणे ठाम विश्वास आणि त्यानुसार एकनिष्ठता झालेली आहे येशूशी, देवाशी, पवित्र आत्म्याशी आणि त्याच्या वचनाशी, ते लोक हे या बेतालपणामध्ये राहणार नाहीत. दारूबाजीपणे द्राक्षरसाने मस्त होऊ नका, तर आत्म्यामध्ये परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध एकमेकाला म्हणून दाखवा आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूला गायन वादन करा. बघा, यात गीते आहे, स्तोत्रे आहेत आणि संगीत आहे, वाद्य वाजवणं आहे, स्तुती आराधना आहे आणि सुभक्तीचं हे एक लक्षण आहे. जे लोक यामध्ये असतात, मला तर असं म्हणायचं आहे, ज्या घरात हार्मोनियम नाही त्यांनी इतर गोष्टीकडे पैसा न खर्च करता हार्मोनियम खरेदी करावी. ढोलक नसेल ढोलक खरेदी करावं. वाद्य नसेल तर वाद्य मुला लेकरांसाठी सर्वांसाठी खरेदी करावं. गिटार खरेदी करावं. मुलांना देवाची गाणी वाद्यावरती, संगीतमय तालावरती वाजवण्यासाठी हे साहित्य उपलब्ध करून द्यावं. चर्चमध्ये सुद्धा मंदिरात साहित्य उपलब्ध करून द्यावं. ज्या ठिकाणी सूर नाही, ताल नाही, लय नाही, जिथं संगीत नाही, जिथं वाद्य वाजवलं जात नाही, तिथं सुभक्ती ही निरागस आहे, निराधार आहे. त्याला काय आधार नाही. तिथं देवाचा आधार नसलेली अशी ती भक्ती होऊ शकते. आणि ज्या ठिकाणी देवाला काही स्थान नाही अशी पोकळ जगिक भक्ती होऊ शकते. आणि म्हणून प्रियबंधू भगिनींनो, की घरामध्ये सुद्धा आणि मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला गाणी गाण्यासाठी आणि वाद्य वाजवण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध हव्या. आणि त्यासाठीच आपण प्रभूला धन्यवाद देण्यासाठी स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध गायन वादन करणं हे गरजेचं आहे. स्तोत्र 119 आणि 97व्या वचनापासून ते 103 वचनापर्यंत जर वाचलं तर त्यामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, आहा हा, तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे. याच्यावरती कितीतरी गाणी आहेत जे आम्ही म्हणतो. प्रियबंधूंनो, मी न करावे विरुद्ध तुझिया, पातक माझ्या मनी जरी, मनात माझ्या वचन तुझे हे जपून ठेविले आजवरी. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा, आणि ज्यास हे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. आहा हा, तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे आहे आहे. जीवनाला आधार, जिभेला किती अतिमधुर, मधापेक्षा अति गोडगोड. आज्ञा नियम पाळण्या, शुद्ध मनी जीवन जगण्या, तुझे शास्त्र मला शिकविते. हा हा हा, तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे आहे आहे. हे तालावरती मी म्हणू शकतो, पण संदेश द्यायला लागलोय म्हणून मी गायलं नाही. परंतु आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना ही गाणी आली पाहिजेत. ही स्तोत्र गीतावरती, तालावरती, वाद्यावरती आपल्याला म्हणता आली पाहिजेत, वाजवता आली पाहिजेत. दावीद हा राजा होता, पण तंतुवाद्य त्याला वाजवता येत होतं, तरबेज होता. तारुण्यात सुद्धा शावलानं त्याला तंतुवाद्य वाजवून गाणे म्हणून त्याला रंजवण्यासाठी ठेवलं होतं. तो मेंढपाळ होता, मेंढराच्या पाठीमागे जाऊन पावा आणि तंतुवाद्य वाजवून आपल्या मेंढरांची राखण करत होता. आणि त्या डोंगरात सुद्धा देवाचं स्तुती गायन वादन आपल्या अंतःकरणातून तो करत होता. म्हणून दावीद राजा सुभक्तीमध्ये श्रेष्ठ ठरलेला आहे. प्रियबंधू, आम्ही कोण, किती वयाचे, स्त्री आहोत का पुरुष आहोत, लहान आहोत का मोठे आहोत, प्रौढ आहोत का वृद्ध आहोत, याचा विचार नाही करायचा. तर आपण स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध एकमेकाला म्हणून दाखवून प्रभूला आपल्या मनात गायन वादन करीत जीवन जगायचं आहे. आणि ही सुभक्ती आहे. तिसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये सुभक्तीसाठी करायची आहे, आणि ते म्हणजे आपल्याला 1 तिमोथेय 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये पौल तिमोथेला सांगतो आहे, खरोखर तू सुभक्त जर देवाचा असशील आणि तुला व्हायचं असेल, बनायचं असेल, तर तू काय कर,
याबद्दल सांगितलेलं आहे. आणि ती तिसरी गोष्ट म्हणजे पौल तिमोथेला म्हणतो की आपलं वर्तन, आपली भाषा, प्रीती, विश्वास आणि शुद्धता या संबंधाने तू इतरांचा कित्ता हो. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये यासाठी भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास, शुद्धता 5 बोटं 5 गोष्टी याबद्दल आचरण करायला सांगितलं. आणि आचरण कशासाठी आहे उपयुक्त आहे? ते तुझ्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, तारणासाठी उपयुक्त आहे, देवाच्या गौरवासाठी, सुभक्तीसाठी उपयुक्त आहेच. परंतु तू कसा सुभक्त आदर्श देवाचा आहेस हे तुझ्या वर्तनावरून इतरांना दिसावं, इतरांना ते उदाहरण कित्ता मिळावा यासाठी ते उपयुक्त आहे. हे बंधूंनो, माहीत आहे आपल्या सुभक्तीच्या आणि असल्या वर्तनाच्या द्वारे देवाचं गौरव होतं, हे नाही? वचन आपल्याला माहीत आहे की मत्तयाचा 5वा अध्याय 16 वचन, यास तो तुमचा प्रकाश लोकांच्या समोर असा पडू दे की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून आपल्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. सत्कर्मे काय आहेत प्रिय बंधूंनो? हीच आहेत आपली भाषा, आपलं वर्तन, आपली प्रीती, आपला विश्वास आणि आपली शुद्धता. ही सत्कर्मे आहेत. याच्यामध्ये सगळे सत्कर्म अंतर्भूत आहेत. आणि ही सुभक्ती तिमोथेला सांगितलं की तुझ्यामध्ये असू दे. देवाचं गौरव होतं, तुला आध्यात्मिक लाभ होतो आणि तुझ्याद्वारे इतरांना कित्तान उदाहरणं मिळतं, साक्ष होते. आणि ते सुद्धा अशा सुभक्तीचं आचरण करीत राहतील. म्हणून ही सुभक्ती आहे प्रिय बंधूंनो. बरंच काही बोलता येईल परंतु वेळ आपल्याला नाही. 4थी गोष्ट आपल्याला सुभक्तीमध्ये करायची आहे आणि ते आपल्याला पहिले थेसलोनिकरासपत्र 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये सांगितलेलं आहे. पहिले थेसलोनिकरासपत्र 5वा अध्याय 17 वचन काय सांगितलं आपल्याला? निरंतर प्रार्थना करा. निरंतर, अंतरखंड पडू देऊ नका. अखंडित प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. ते बिशप टॉड आहेत निग्रो, ते खूप जोरजोरात बोलतात आणि बोलताना त्यांचं अंगसुद्धा थरथरतं, मोठमोठ्यानं आत्म्यानं भरून ते बोलतात. आणि ते बोलत असताना सांगतात की आम्ही प्रार्थना केली पाहिजे, सकाळी केली पाहिजे, दुपारी केली पाहिजे, सायंकाळी केली पाहिजे, रात्री केली पाहिजे, मध्यरात्री केली पाहिजे, पहाटे केली पाहिजे. सदैव प्रार्थना केली पाहिजे. होय प्रिय बंधूंनो, प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रार्थना करण्यासाठी लांबलचक वाक्य शब्द पाहिजेत असं काय नाही. खूप काय आपल्याला गरजा पाहिजेत असं काय नाही. आपल्या गुप्तदर्शी पित्याकडे जात असताना दारं खिडक्या घराच्या बंद करून आपलं मागणं आपण देवाला प्रार्थनेच्या द्वारे सादर करू शकतो. आपल्यासाठी, इतरांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. पौल म्हणतो आम्हासाठी प्रार्थना करा, कारण स्वार्थेच्या बेडीत पडलेला मी देवाचा सेवक आहे. ती स्वार्थ कशी सांगावी यासाठी मला धैर्य आणि शक्ती मिळावी यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रिय बंधूंनो, देवाच्या लोकांसाठी प्रार्थना करायची आहे, कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे, आपल्या लेकराबाळांसाठी प्रार्थना करायची आहे, आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करायची आहे, आपल्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करायची आहे, आपल्या गावासाठी, आपल्या देशासाठी, जगासाठी प्रार्थना करायची आहे. अनर्थ घडलेल्या गोष्टीसाठी प्रार्थना करायची आहे, घडत असणाऱ्या परिस्थितीसाठी प्रार्थना करायची आहे. कारण प्रार्थनेचं मोठं बळ नाशी संकटासमोर हे गीत आपण म्हणतो. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. उपान संगीत गीत नंबर 314 आपण म्हणतो. आणि सुभक्तीमध्ये प्रार्थना योद्धे हे योद्धे बनलो पाहिजे आपण. उगीच मरगळ्यासारखी कशी तर प्रार्थना, जेवताना फक्त कधी तर प्रार्थना, सकाळी करणं नाही, दुपारी करणं नाही, संध्याकाळी करणं नाही, कधीच करणं नाही, हे ख्रिस्ती जीवनाचं लक्षण नाही. सुभक्ती जर आपल्या जीवनाचा स्थायीभाव बनवला असेल आपण, तर आपण प्रार्थना ही केलीच पाहिजे. प्रार्थना हे आपलं अन्न आहे, ते आपलं पाणी आहे, तो आपला श्वास आहे. हे बंधूंनो, आणि ती प्रार्थना आपण केली पाहिजे. सुभक्तीमध्ये प्रार्थना ही फार महत्त्वाची आहे.
जसं शास्त्र वाचणं, स्तोत्र वाचणं महत्त्वाचं आहे, तसं प्रार्थना करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. शास्त्र वाचल्याने देव आपल्याशी त्याच्या शब्दाच्या द्वारे बोलतो. प्रार्थना केल्यानं आपण देवाशी बोलतो. हा आपला सुसंवाद प्रार्थनेनं साधला जातो आणि ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे सर्वांना आपल्याला माहीत आहे. शेवटची गोष्ट मला सांगायची आहे, 5वी गोष्ट, की आपल्या जीवनामध्ये सुभक्ती कार्यान्वित करण्यासाठी सुभक्त आणि देवाचा खरा भक्त आदर्शवत बनण्यासाठी आम्ही 5वी गोष्ट सुभक्तीमध्ये केली पाहिजे, ते म्हणजे सुवार्ता सांगितली पाहिजे. सुवार्ता सांगणे हे फार महत्त्वाचं आहे. रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन, रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय 14 आणि 15 वचनं ही जर वाचलीत तर सुवार्ता किती महत्त्वाची आहे आणि सांगणं किती गरजेचं आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे आणि ते किती मनोरम आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. प्रियबंधू भगिनींनो, पाऊल तर म्हणतो, मी जर देवाचा सुभक्त या नात्यानं, देवभक्त या नात्यानं सुवार्ता सांगत नाही तर मला धिक्कार असो. रोमकरासपत्र 10वा अध्याय 10वं वचन 14 व 15 वचन यामध्ये काय सांगितलेलं आहे? विश्वास ठेवणं अंतःकरणानं होतं, पण कबुली देणं मुखानं होतं. आम्ही ख्रिस्ती आहोत. देवावर, येशूवर, पवित्र आत्म्यावर, पवित्र शास्त्रावर, आज्ञा नियमावर, योग घातलेल्या वैभवी सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवलेला आहे. परंतु हे बाबा मुखानं सांग ना, आपल्याजवळच अंतःकरणात ठेवलंय, ते जरा दुसऱ्यांना पण कळून येऊ दे. बरेच लोक आपलं ख्रिस्ती पण लपवून ठेवतात विधर्म्यांच्या मध्ये, इतर ठिकाणी, आणि त्यांना लाज वाटते. आम्ही ख्रिस्ती असलेल्याची लाज वाटणं म्हणजे देवापासून आपण दूर गेलेले लोक आहोत, जे मुखानं स्वार्थ सांगत नाहीत आणि आपल्या वर्तनाच्या द्वारे देवाचं सुभक्तीच्या द्वारे गौरव करीत नाहीत. त्यांची साक्ष कधीच ख्रिस्ती म्हणून जगाला मिळणार नाही. अशा लोकांच्याकडून स्वार्थकार्य घडणार नाही. आम्ही अशापैकी असू नये. प्रियबंधू भगिनींनो, त्यासाठी जिथं जिथं संधी मिळेल, जिथं जिथं वेळ मिळेल, तिथे तिथे आपण स्वार्थ सांगितली पाहिजे. जर आपल्याला परिस्थिती अनुकूल नसेल, व्यक्ती आपल्याला अनुकूल नसतील, आपल्याला वेळ समय नसेल, तर देवाकडं आपण मागूया, देवाला सांगूया, आपली इच्छा तर प्रगट करूया की देवा, मला स्वार्थकार्य करायचं आहे. माझ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून माझं शिक्षण घेत असताना, प्रशिक्षण घेत असताना, काम करत असताना आणि इतर बाबतीमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मला स्वार्थ सांगायचे आहे. मला तशी संधी दे, तसे लोक दे, तसं ठिकाण मला दे बाप्पा, की मी तुझं स्वार्थाचं कार्य करू शकेन. आणि देवबाप निश्चित आपली इच्छा पूर्ण करणार. इच्छा तर आपण प्रगट देवाकडे केली पाहिजे. यशाया म्हणतो, हा मी आहे, मला पाठव. परमेश्वर म्हणाला, यशायाला नाही म्हणाला, त्याने शब्द उच्चारले, आम्हासाठी कोण जाईल, मी कोणाला पाठवू? त्यावेळेला यशाया म्हणाला, यशाया 6वा अध्याय आपण वाचू शकता. यशाया म्हणाला, प्रभू हा मी आहे, मला पाठव. तयारी दर्शवली. प्रियबंधू वगैरे आपण तयारी दर्शवली पाहिजे. आपल्या मुलाबाळांना तर स्वार्थीसाठी तयार केलं पाहिजे. आपण सुद्धा म्हातारी कोतारे असो, प्रौढ असो, या वयामध्ये ख्रिस्तीपण म्हणून काय स्वार्थ सांगितलेले आहे सांगायला पाहिजे. प्रियबंधू भगिनींनो, हे फार महत्त्वाचं आहे. आणि घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील आणि ज्यांना पाठवले नाही ते कसे घोषणा करतील? आम्ही घोषणाच केली नाही तर ज्यांना ऐकलेलं नाही त्यांना कसं स्वार्थीचं ऐकायला मिळेल? आणि ज्यांना आम्ही पाठवलंच नाही ते तर कसे काय मग स्वार्थ सांगतील? आपल्या मुलाबाळांना किंवा पाळक स्वार्थिक तयार करून, साक्षीदार तयार करून असे जर आपण सेवेसाठी पाठवले, त्यांच्या पगाराची, अन्नाची, वस्त्राची, कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी आपण मदत केली, तर निश्चित ते करणार नाहीत का? ग्रेसबाई आपल्याकडे आल्या कारण तिला अमेरिकेमध्ये मदत करणारे तिथले लोक होते. इंडियामध्ये जाऊन तू स्वार्थ सांग. तिच्या प्रवासाची व्यवस्था, पैशाची व्यवस्था, इकडं राहिल्यानंतर खाण्यापिण्याची व्यवस्था, इकडे इस्लामपूरला आल्यानंतर जागा घेण्यासाठी जे पैसे लागतात ते पैसे देण्याची व्यवस्था तिथील स्थानिक अमेरिकेतील मंडळांनी व्यवस्था केलेली आहे.
चर्चेसनी संस्थांनी व्यवस्था केलेली आहे. लहान मुलांपासून स्त्रियापासून वृद्धांपर्यंत त्यांनी दानं दिलेली आहेत. आमची दानं कशासाठी आहेत प्रिय बंधूंनो? आमचं अर्पण कशासाठी आहे? केवळ बिल्डिंगा बांधणंच हे नव्हे, किंवा चर्च आणि इतर गोष्टीसाठी नव्हे, किंवा चर्चमध्ये आम्ही पाळकसाहेब काम करतो हे आमच्यासाठीच नव्हे, तर स्वार्थ सांगायला जे दुसरीकडे जातात त्यांच्यासाठी सुद्धा त्या दानाचा उपयोग व्हायला पाहिजे. म्हणून अधिकाधिक आपण दान देवाला दिलं पाहिजे. का तर आम्ही जाऊ शकत नाही, आम्ही करू शकत नाही, पण आम्ही पाठवलेले जे स्वार्थिक पालक आहेत, आम्ही नेमलेले जे लोक आहेत, महिला असतील, मुलं लेकरं असतील, पुरुष असतील, ते कामं करतील आणि त्याचा आपल्याला आनंद होईल प्रिय बंधूंनो. कारण का देव हे सुद्धा सत्कार्य मान्य करतो. पाठवणारा सुद्धा स्वार्थ सांगणाऱ्यासारखाच देवाच्या दृष्टिकोनातून समान आहे, तेवढ्याच दर्जाचा आहे प्रिय बंधूंनो. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टींची स्वार्थ सांगणाऱ्यांचे चरण पाय किती मनोरम दिसतात, असं रोम 10:15 म्हटलेलं आहे. जो स्वार्थ सांगतो त्याचे चरण मनोरम आहेत, सुंदर आहेत. त्या चरणाला, त्या पायांना पाऊल सुंदर म्हणतो. देवाच्या दृष्टिकोनातून कोण लोक सुंदर आहेत, कोण मनोरम आहेत? जे स्वार्थ सांगतात, चांगल्या गोष्टींची स्वार्थ सांगतात. आणि चांगली गोष्ट काय आहे? शुभवृत्तम आहे, शुभवर्तमान आहे. आणि शुभवर्तमान काय आहे? प्रेषितांच्या मतांगीकारात जो विश्वास आपण बोलतो तेच शुभवर्तमान आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र मरीच्या उदरी पृथ्वी तलावरती पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्मास घातला. तो आमच्या पापासाठी वधस्थान मारला गेला, तो मृत्यूतून पुन्हा उठला, स्वर्गात चाललेला आहे. पुन्हा तो येणार आहे आमचा न्याय करण्यासाठी आणि आम्हाला विश्वासणाऱ्या लोकांना, सुभक्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना सार्वकालिक जीवनाचं बक्षीस आणि मुकुट देण्यासाठी येणार आहे. आणि म्हणून प्रिय बंधूंनो, जेव्हा पेत्र येशूला म्हणतो की आम्ही गुरुजी तुझ्यासाठी बायका, मुलं, बाळं, घरदार सोडलेलं आहे, आम्हाला काय मिळणार आहे? येशू म्हणाला की माझ्या राज्यामध्ये आता ज्यांनी सर्व काही सोडलेलं आहे त्यांना पुष्कळ त्या ठिकाणी आशीर्वाद स्वर्गामध्ये मिळणार आहेत. मुलं बाळं त्यांची त्यांना मिळतील, बायका त्यांच्या असतील त्यांना मिळेल, त्यांना भरपूर घरदाराने राहायला जागा आणि काय जे आवश्यक आहे ते स्वर्गामध्ये मिळणार आहे. तिथं काही उन्हा असणार नाही. पृथ्वी तलावरती असणारी संपत्ती नष्ट होईल, पण स्वर्गातील संपत्ती नष्ट होणार नाही. ते वैभवी राज्य, अनंतकालचं जीवन, स्वर्गीय वतन हे सुभक्तीनं जीवन जगणाऱ्या लोकांना बक्षीस म्हणून, पारितोषिक म्हणून देव येशू ख्रिस्ताच्या द्वारे, दिव्यदूतांच्या द्वारे देणार आहे. आणि म्हणून प्रिय बंधूंनो, सुभक्तीमध्ये राहणं हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं आद्यस्थान आहे. आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की ख्रिस्ती हे नाव प्रथम अंत्योक्यामध्ये शिष्यांना मिळालं. आणि प्रेषितांची कृत्य 11 अध्याय 26 वचन वाचलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की ख्रिस्ती हे प्रथम नाव शिष्यांना अंत्योक्यामध्ये मिळाले. आणि कोण शिष्य गेले होते अंत्योक्यामध्ये? बर्नबा आणि पाऊल. प्रिय बंधूंनो, या शिष्याने तिथे जाऊन स्वार्थ सांगितली. आणि येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, ख्रिस्तासारखं अनुसरण करणारे, आचरण करणारे, शिकवण देणारे, सांगणारे, स्वार्थकार्य करणारे हे लोक आहेत. आणि हे आमच्यासाठी लाभदायक आहे. हे जाणून घेतल्यानंतर त्यांना ख्रिस्ती नाव मिळालेलं आहे. आम्हालाही ख्रिस्ती नाव मिळालं. मग ख्रिस्ती म्हणून आम्ही पावलासारखं, बर्नबासारखं स्वार्थ सांगतो का? किती अंत्योक्यामध्ये आम्ही गेलो, किती ठिकाणी आम्ही स्वार्थ सांगायसाठी केवळ काम म्हणून, कर्तव्य म्हणून गेलो. याचा विचार केला तर आपल्याला माना खाली घालाव्या लागतील. असो प्रिय बंधूंनो, सुभक्ती ही काय आहे आणि कशी ती आचरणामध्ये आणायची, आणि ख्रिस्ती म्हणून सुभक्तीमध्ये जीवन जगत असताना 5 गोष्टी कशा करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत आणि करायला पाहिजे, याबद्दल मी आपल्याला मार्गदर्शन केलं. देवबाप तुमचं माझं सहाय्य करो.
आणि खरे त्याचे सुभक्त बनण्यासाठी, सुभक्तीचं आचरण करण्यासाठी तो तुमचं माझं सहाय्य करू, आपल्याला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करूया. जीवन स्वर्गीय देवबापा, जे वचन आम्ही ऐकलं त्या आचरणात आणण्यासाठी, आज सुभक्तीचं आचरण करण्यासाठी, खरे तुझे सुभक्त बनण्यासाठी आमचं तू सहाय्य कर. आणि देवबापा, या 5 गोष्टी आमच्या जीवनामध्ये, आमच्या लेकरांच्या आणि ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये सदैव असण्यासाठी, अंगीकारण्यासाठी आमचं सहाय्य कर. देवबापा, भक्ती प्रार्थनेचा व्हिडिओ आमच्या मंडळीचे सहाय्यक पाळकसाहेब रामोल पवार करीत आहेत. त्यांच्या आशीर्वाद पाठव, त्यांची सेवा आशीर्वादाचं कर. देवबापा, आम्ही दानार्पण घेऊ शकलेलो नाही, परंतु दानार्पण आम्ही परमेश्वरा घरामध्ये साठवून देवबापा तुला संतोषानं देऊन, मंदिरं ज्यावेळी उघडली जातील त्यावेळा मंदिरामध्ये भक्ती प्रार्थनेच्या वेळी अर्पण करण्यासाठी आमचं तू सहाय्य कर. जमलेल्या आणि भक्तीमध्ये सहभागलेल्या सर्व आबालवृद्धांचं सहाय्य कर. कुणाचा नाश होऊ देऊ नको, तर सुभक्तीचं बक्षीस म्हणून सार्वकालिक जीवन प्रत्येकाला तू दे. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली म्हणे बाप्पा. आमीन, 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 आमीन. प्रिय बंधू भगिनींनो, आपण शेवटी एक गीत गाऊया. उपासना संगीतातील गीत नंबर 764, जगाच्या बागेत जीवनाची मोठं करी ख्रिस्त चालवितो. हे गीत आपण गाऊन प्रभूची प्रार्थना म्हणून भक्तीचा कार्यक्रम संपूया. गीत नंबर 764. जगाच्या बागेत जीवनाची मोठ करी ख्रिस्त चालवितो. मोठ करी ख्रिस्त चालवितो. बाग बहरावी येतुनी तेतुनी, करीतो म्हणूनी श्रम अति. बाग बहरावी येतुनी तेतुनी, करीतो म्हणूनी श्रम अति. जगाच्या बागेत जीवनाची मोठ करी ख्रिस्त चालवितो. मोठ करी ख्रिस्त चालवितो. कोणतेही झाड न जावे जळूनी, धरी इच्छा मनी मोठ करी. कोणतेही झाड न जावे जळूनी, धरी इच्छा मनी मोठ करी. जगाच्या बागेत जीवनाची मोठ करी ख्रिस्त चालवितो. वाफ्यातून न्यावया हे जल, दारुळे कुशल पाहिजेत. वाफ्यातून न्यावया हे जल, दारुळे कुशल पाहिजेत. जगाच्या बागेत जीवनाची मोठ करी ख्रिस्त चालवितो. मोठ करी ख्रिस्त चालवितो. वेळ नसल्यामुळे 3 चरण आपण म्हटलेले आहेत. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊ. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यासरून सोडलेले आहेत तसे तो आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देवजबाप्याची प्रीती, प्रवेश ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती, शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू शुद्ध मज करी, तुझे
सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. थँक्यू. धन्यवाद. आभारी आहे.